नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली करंट अफेअर या मराठी चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीचे डेली प्रश्न. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया आजचे आपले डेलीचे 10 प्रश्न. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन ब्रह्मा ही कोणत्या देशाच्या मदतीने भारताने सुरू केलेली आहे? तर ऑपरेशन ब्रह्मा ही म्यानमार या देशाच्या मदतीने सुरू केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. कर्नाटक सरकारने मंजूर केलेल्या नाबालिग सगाईचा कायदा कोणत्या उद्देशाने आहे? तर तो कायदा नाबालिग सगाईवर दंडात्मक कायदा करण्यासाठी या उद्देशाने आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. RBI गव्हर्नर यांनी भारताचे मुद्राफितीचा मुबालक जिंकला असे म्हटले, मात्र कोणत्या धोरणाचा टॉप अंमलात आणण्यासाठी चिंता असायला पाहिजे? तर प्राईस स्थिरता हे उत्तर आहे त्याचं. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. भारत सरकारने मान्सून सीझन हे कोणत्या तारखेपासून सुरू केले आहे? तर ते 21 जुलै ते 22 ऑगस्ट या तारखेपासून सुरू केले आहे. संसदेमध्ये भाजपच्या गृहमंत्र्यांनी सूचित केल्याप्रमाणे भारतीय मान्सून सत्र या कालावधीत राखण्यात आले आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. एज्युकेशन मिनिस्ट्रीने कुठल्या योजनेविषयी रिसेंटली अपडेट दिला आहे? तर पाळना स्कीम याविषयी रिसेंटली अपडेट दिलेला आहे. आपण त्याची थोडक्यात माहिती बघूया. पाळना स्कीम ही केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्र्याची योजना आहे. या योजनेचा उद्देश आहे काम करणाऱ्या महिला त्याच्या लहान मुलांसाठी 0 ते 6 वयोगटातील क्रेची सुविधा उपलब्ध करून देणे. ही योजना ICDS इंटिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत आहे. यात मुलांना सुरक्षित कुपोषण आहार, शिक्षणाचे प्राथमिक धडे, आरोग्य तपासणी एवढं यात देण्यात येते. प्रधान न्यायाधीश भूषण गवई यांनी कुठे भेट देण्याचे ठरवले? तर त्यांनी श्रीनगर या शहरात भेट देण्याचे ठरवले आहे. सापुतारा मान्सून फेस्टिवल कुठे सुरू आहे? तर तो गुजरात या राज्यात सुरू आहे. सापुतारा मान्सून फेस्टिवल. सापुताऱ्याची आपण थोडक्यात माहिती बघूया. सापुतारा फेस्टिवल कुठे? गुजरात व जिल्हा टांग आयोजित. गुजरात पर्यटन विभाग. उद्देश पर्यटन, स्थानिक संस्कृती वाढवणे. महत्त्व पावसाळी पर्यटन वाढवण्यासाठी या महोत्सवात 13 राज्याच्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. चला नेक्स्ट प्रश्न. ADB ने FY26 भारताची GDP वाढ अपेक्षित धरली आहे, तर ती 6.5 आहे व व्यापार तणाव आणि जागतिक अस्थिरतेमुळे डिटेलमेंट कमी करण्यासाठी केली आहे. चला पुढचा प्रश्न. इंडियाचे पासपोर्ट इंडेक्समध्ये 2025 कोणत्या क्रमांकावर आहे? तर तो 77 या क्रमांकावर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. फिफाने महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये कोणत्या 2 खेळाडूंनी प्रवेश घेतला? तर त्या भारत या देशाच्या खेळाडू आहे व कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांनी फायनलमध्ये प्रवेश घेतला आहे.